हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आषाढी अमावस्येनिमित्त गावाकडे फोडलेले नारळ तसेच फ्रीजमध्ये पडले होते. त्याचा थोडा थोडा प्रसाद सगळ्यांनीच खाल्ला, परंतु बऱ्यापैकी शिल्लक होते. मग ते एवढे शिल्लक राहिले होते की त्याची वडीही बनवता येणार नव्हती आणि ते कशासाठी वापरावं म्हटलं तर चला म्हटलं मग आता ते सोलूनच खिसून वगैरे उन्हामध्ये वाळून ठेवून भाजीसाठी वापरता येईल. कारण वडी करायचं म्हटलं तर खूप थोड्या प्रमाणात होते. मग ते खिसले आणि ताटामध्ये वाळण्यासाठी ठेवले, परंतु ते अजिबात खिसल्यापासून ऊनच नाही, ते काय वाळलेच नाही आहेत. आणि तर इकडे पाहुण्यांनी भाजीपाला वानवळा म्हणून आणलेला होता. त्यांच्याकडे भरपूर अशा बीन्स, घेवडा, कारले वगैरे आहेत. मग ते येताना आम्हाला पण घेऊन आलेले होते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलं होतं की ते महिनाभर जातं की काय असं झालं. आता एवढं खायचं म्हणजे कंटाळाच येणार. मग मी आमच्याकडं मावशी वगैरे येतात, मग त्यांना देईल आणि बाकीचं थोडंफार आम्हाला ठेवील. तर घेवड्याच्या एकदम ताज्या ताज्या छान अशा शेंगा होत्या, कारले होते, ते सगळं पिशवीमध्ये भरून ठेवते. आणि कढीपत्ता मात्र मी तसाच ठेवणार आहे. कारण कढीपत्ता जर आपण सोलून ठेवला तर तो लगेच सुकतो आणि मग म्हणून मी तसंच ठेवणार आहे. आणि असंच ठेवला तर तो बरेच दिवस टिकतो. तर बीन्सची भाजी कशी करतात, म्हणजे आमच्याकडं तर ह्याची भाजी जास्त खात नाहीत, करण्यात येत नाही. बघूया, रेसिपी वगैरे पाहील आणि छान झाली तर नक्कीच मी तुमच्याबरोबरही शेअर करीन. तर त्याही शेंगा मी फ्रीजमध्ये भरून ठेवते. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.